तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत, तुम्ही गेस करा मित्रांनो, आज आपण कुठे आलेलो आहोत. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. आज आपण आलेलो आहोत मित्रांनो प्राणी संग्रहालयामध्ये, राणीच्या बागेमध्ये. बघू शकता मित्रांनो, हा आपला एंट्रन्स गेट आहे. तर बघत राहा मित्रांनो पुढं. तर मित्रांनो, आता आपण राणीच्या बागेत आलेलो आहोत. तर मित्रांनो, एंडपर्यंत व्लॉग बघा हा मित्रांनो, खूप मजा आहे व्लॉगमध्ये. तर आता आम्ही एंट्री करायला जातो आहे मित्रांनो. तिथं काउंटरवरती चाललो आता. तर एंट्री करू तिथं आणि तिथून डायरेक्ट आतमध्ये जाऊया बघायला. तर मित्रांनो बघू शकता, आता इथून आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे मित्रांनो. हा इथं एंट्री प्रवेश चालू होतो इथून. इथे मित्रांनो तुम्हाला फॅमिलीसोबत सेल्फी घेण्यासाठी चांगली जागा दिलेली आहे मित्रांनो, बघू शकता. तर मित्रांनो, आता आपली आतमध्ये एंट्री झालेली आहे. तर आता आपल्या मम्मीला सर्वप्रथम कुठं जायचं ते विषय, मम्मी कुठं जायचं सांग आपल्या मित्रांना. वाघ बघायला जायचे. वाघ बघायचं आहे. तर मित्रांनो जाऊया आता वाघ बघायला पहिला. तर मित्रांनो, आता आपण आलेलो वाघाच्या इथं, बघू शकता. बघितलंच का, झोपलाय. अजून एक तास आहे, अजून एक तास साथीदार आहे. हा झोपला असेल ना तो आता. अजून एक आहे का पुढे, अजून एक आहे का जोडीदार. हा एक आहे सध्या इथं, बघू शकता मित्रांनो, झोपला आता तो. मित्रांनो वाघ तर आता काय झोपलेला आहे, तुम्हाला बघायला भेटणार नाही मित्रांनो. नंतर आपण परत येऊया मित्रांनो. तो मान पकडण्याने वरती गेलेले आता. तर मित्रांनो, मम्मीची इच्छा होती वाघ बघायची, जवळून बघायची, तर तिला काय बघायला भेटलं नाही. वाघ इथं झोपलेला आहे. जवळ आला असतं म्हणजे मला ते बघितलं असतं मित्रांनो. हा मी जवळ आला असता तर खूप मजा वाटली असते मित्रांनो. वाघ तर काय आता आपल्याला बघायला भेटला नाही, नंतर येऊन बघूया पुन्हा परत. तर आता पुढं जाऊन बघूया काय काय दिसतंय, काय काय कोणते कोणते प्राणी दिसत आहेत, बघूया आता पुढं जाऊन. तर मित्रांनो आपण नासोळा बघूया. अजून एक आहे सेम असते केस बघ हलते. केस बसवलं ना एकदम जाड, एकदम अशी एकदम आत्ताशी हल्ले ती, बघू शकता. तोंड बघता वरती गेलंय. हा झालं, परत खाली गेले. तुझ्या मित्रांनो बघण्यासाठी एवढे जण हे करतात आणि ती अशा प्रकारे झोपलेली इथं. थोडे पुढं चालत आलात तर मित्रांनो तुम्हाला पाण्यातला प्राणी बघायला मिळतात. दोन आहेत मित्रांनो, या साईडला घे, इथे घे बघा. पानगोडा म्हणतात मित्रांनो याला. जस्ट मित्रांनो तुम्ही पुढे आलात तर तुम्हाला लेफ्ट साईडला पूर्ण माकडांचा एरिया दिसेल.
तर मित्रांनो माकड वगैरे बघून तर झालेलं आपलं. तर म्हटलं युटर्न घेऊया न जाऊया वाघाकडे बघायला परत वाघ उठलाय की नाही. मग काय मित्रांनो येऊन बघतोय तर भन्नाट अशी गर्दी झालेली वाघाला बघायला. समोरून काय दिसतोय राव खतरनाक एकच नंबर. थोडेच पुढे चालत आलात तर तुम्हाला लेफ्ट साईडला सांबर व हरिण पाहायला मिळते. हरिण व सांबर यांमधील मुख्य फरक. हरिण हे भारतातील एक सामान्य प्रजाती आहे, तर सांबर हे भारतातील सर्वात मोठे हरिण आहे, जे 150 ते 500 किलो वजनाचे असू शकते. तर मित्रांनो आता आपण इथं पेंग्विनच्या इथं आलो. तर समोरच पेंग्विनचं हे आहे बघू शकता. तर चला पुढं भेटूया तुम्हाला दाखवूया पेंग्विन पण कशा प्रकारे असतं. तर मित्रांनो इथं आता पेंग्विनच्या गेटजवळ आता आपण आलेलो. पेंग्विन दाखवण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो तुम्हाला आता. तर समोरच पेंग्विनचं हे मोठं असं कक्ष आहे. आता जाऊन बघूया तिकडं कशा प्रकारे आहे पेंग्विन ते. पेंग्विनसाठी किती चांगली जागा गेले बघ ना. एवढं आतमध्ये तेव्हा आतमध्ये बघ पेंग्विन दिसत का ते वरती. मित्रांनो बघू शकता पेंग्विन हे बघा कसे उभे राहिलेत. ते पाण्यामध्ये खेळत आहे. बाकी सगळे ते वरती आहेत मित्रांनो बघू शकता. हे बघा तेव्हा तिकडे पण एका जागेच उभे ते. हे एकच येते मित्रांनो बघू शकता पाण्यामध्ये खेळत आहे. इथं पूर्ण गँग उभी आहे यांची. हां इथं बघ ना एका जागेवर एवढे. तेव्हा ते एक तर बघ किती आतमध्ये गेले त्या वेळामध्ये. हां ते एकच दिसलं आपल्याला तिकडे फक्त. कुठे गेलं पाण्यामध्ये येते तेव्हा तिकडे हे दोघ. हां बघू शकता. मस्त चालतायत ना. जास्त मध्ये पाण्यामध्ये नसतात वाटतं मला वाटतं. पाण्यामध्ये जास्त खेळत नाहीत. बाहेरच त्यांना आवडतं जास्त. बघ ना हे सगळे बाहेरच आहेत. ते एकच खेळते आपल्या पाण्यामध्ये. खालती गेले ते. हो बाकी सगळे तर बाहेर आले तर. 12-15 आहेत टोटल पेंग्विन मित्रांनो.
तर मित्रांनो पेंग्विन्स वगैरे बघून तर खूप मजा आली. आता म्हणजे काही पेंग्विन वरती म्हणजे असे बाहेर आलेले आहेत, तर काही पाण्यामध्ये होते. खूप एन्जॉय करत होते ते पण, बघितलं असाल तुम्ही व्हिडिओमध्येच. तर आता पुढं पण बघूयात आपण कोणते कोणते प्राणी भेटत आहेत आपल्याला बघायला, आणि तुम्हाला पण दाखवण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो. तर बघत राहा, पूर्ण व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. तर मित्रांनो इथं आता पक्ष्यांचं पूर्ण म्हणजे असं कक्ष आहे. तर इथं बघू शकता आता. तर इथून आतमध्ये आता आपल्याला जायचं आहे. तर बघूया आतमध्ये कोणते कोणते पक्षी भेटत आहेत आपल्याला बघायसाठी. इथून आतमध्ये मित्रांनो बघू शकता. सर्वात प्रथम आपल्याला धनेश हा पक्षी बघायला मिळतो. धनेश हा एक अद्वितीय फलाहारी पक्षी असून त्याची चोच खूप मोठी व शिंगासारखी असल्यामुळे यांना इंग्रजी भाषेत हॉर्नबिल या नावाने ओळखले जाते. तर मित्रांनो इथं पोपट वगैरे आहेत. वरती बघ, अजून तिघं जण आहेत वरती. इथे एक आहे, हां इथे एक बसला आहे. हां इथे एक बसला मित्रांनो, बघू शकता. हे त्यांच्या ढोले इथं घर आहे त्यांचे इकडं राहण्याचे. हा बघा हे इथं दोन येतं, त्या झाडावरती पण तिथं दोन आहेत बघ, त्यांच्या ढोलीचे येतं. अजून दुसरा हां बघा इथे एक आहे. कुठं? हां वरती ते पत्र्याची वरती दोन आहे ते दिसलं का पत्र्याला. हां हे बघा मित्रांनो, बघू शकता. त्याच्या खाली तुम्ही एकट्या बोर्ड आपली नजर तर एवढीच आहे, पण मित्रांनो मम्मीची नजर बघू शकता. हे दोन दाखवलेले अजून कुठं दिसतात. हां दिसला. हां फुलाच्या मध्ये. हा बघा इथं एक मित्रांनो बघू शकता बसलेला आहे त्याला हिच्यावरती. एकसाथ आले वाटतं सगळे. हां हे बघा इथं 3 आहेत आणि आत्ता उडून आले त्या साईडून. त्यांना असं कोंडासारखं नाही असं वाटत ना एका जागेवर वाटत असेल त्यांना. अजून एवढीशी जागा त्यांना कसं पुरत असेल बघ ना, एका जागा एवढीशी कशी पुरत असेल तर. कोणत्या प्रकारचा आहे काय माहिती. लय मोठा आहे, लय मोठा आहे मित्रांनो बघू शकता. बघा हे कोणत्या प्रकारचे पोपट आहेत काय माहिती नाही. पोपटच आहे, कोणत्या प्रकारचे काय माहिती नाही. बघा इथे घे जवळ, आणि इथं दोन आहेत इथं. हा बघा ना कसा दिसतोय. 4 आहेत वाटतं. इथं एक ह्या, इथं 2 आहेत, इथं 2 का 3 काय माहिती. 2 आहेत वाटतं. आणि हा इथं एक आहे. एक नंबर. मित्रांनो या डोक्यावरती टोपी पण अशी एकदम भारी मस्त दिसते त्यांनी. रेड टोपी डोक्यावर खूप मस्त दिसते. तो मित्रांनो कॉकटेलमध्ये पोपट आहे, पांढरा व्हाईटमध्ये. ब्लॅक व्हाईट राखाडीमध्ये असे मित्रांनो पोपट आहेत. बघू शकता इथं कशा प्रकारे बसलेले सगळे एका जागेवर. दोन कलर मित्रांनो. तर मित्रांनो हे बघू शकता दोन कलरचे म्हणजे पोपट आहेत. एक आहे व्हाईट प्रकारमध्ये आहे आणि एक राखाडी कलरमध्ये एक आहे. बघू शकता. तो पण बसतात काय करे.
तर मित्रांनो इथं कासव आहेत. हे बघा हे बाहेर आले जरा काटाला बघू शकता. आणि एक इथं ते पूर्ण बाहेर आले. इथे एक आहे. हा हे दोनच बाहेर आहेत फक्त आणि हे आतमध्ये बाकीचे. तो तिकडे एक बाहेर आले बघ पुढं पुढे दोघं जण वाटतं बाहेर. तो हे बाकी आतमध्ये तिघ जण. हे 2-4 जण फक्त बाहेर आलेत बाकी सगळे आतमध्ये. हे एकच प्रकारची वाटतं सगळे. हा हे सगळे एकाच आहेत. मातीतनं चालते तिकडे कुठं ते बघ तिकडे त्या बाजूला. हां 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 हे बघा मित्रांनो. तिला टच केले बघ. हे दोघंच आहे तिकडं. मेरी मम्मी बोली बेटे जिधर से लाई उधर ही तू भी चली तेरे को देख रहा है देख बाकी दिसतं नाही हे बघ. केवढे मोठे अरे क्या देखो हाथ में लाना है त्याचा कलर थोडा वेगळा आहे. हां ते बोलले मान काढली बाहेर. काच आहे. काच आहे मधी. हे आले दोघं जण. ते बाहेर आहेत बघ. हा हे मस्त आहे. हे मस्त आहे बाई जाते नाही. हे जरा मस्त वाटतंय. तर मित्रांनो आता आपण मगरीच्या कक्षामध्ये आलेलो आहोत. बघा इथं बघू शकता. आता इथून आतमध्ये खालच्या साईडून पण बघायला आहे आपण वर साईडला पण बघायला. आता आपण पहिले खालते जाऊन बघूया कसे दिसते कसं नाही. गर्दी तर नाही मित्रांनो आज बघू शकता. एवढं मंडे आज क्राऊड नाही आज एवढा मित्रांनो. सॅटर्डे संडे असतं तर मित्रांनो भरपूर क्राऊड असता. पण आज मंडे असल्यामुळे एवढं नाही कोण आलं बघू शकता. इथं हाय वाटतं. इथं हाय जरा माणसं वगैरे गोला त्यामुळं हाय वाटतं इथं. नाही इथं पण नाही. हे बघा मित्रांनो बघू शकता. बघू शकता केवढी मोठी आहे. ते बघा मित्रांनो टोपलेली झाड एकदम. तोंड उघडलं त्याने आता गेले खाली. गेले मित्रांनो खाली. वरती खाली पूर्ण खाली गेली आता. त्या साईडला कुठं ते काय माहिती. तर मस्त बाहेर आलेलं मगाची. गेले मित्रांनो आतमध्ये बघू शकता. तर मित्रांनो खालून तर बघितले आता आपण मगर. आता वरती जाऊन परत बघूया. वरच्या साईडून पण आहे व्ह्यू. तर वरती जाऊन बघूया कशी दिसते कशी नाही का. हे बघू शकता मित्रांनो वरून बघा. त्या साईडला 2 आहेत मित्रांनो. ही जी आपण आता खाली बघितली ती आहे आणि ती पहिली होती तिकडं. ती खालून या साईडला आता आलं आहे. पुढे गेले. तर 2 आहेत आणि ह्या साईडला एक येतं. ही लय मोठी दिसते मित्रांनो. इथं बघू शकता काहीतरीच मोठी. त्या दोघांच्याहून ते मोठी दिसते. ही एका जागा उभी आहे. ती बघ ना मी एका साईडला उभी तिथं ती दिसते. ती मोठी जरा. ही इकडची इकडची. ह्या छोट्या 2 आहेत. ह्या छोट्या 2 आहेत इकडच्या आणि इथली ती मोठी आहे फक्त. त्या दोघींना लय करायला गेली
हा बघ ना कसं एकदम लांबच्या लांब दिसतंय तुम्ही. हे बघा खालती हे सगळे मित्रांनो पाण्यातले पक्षी ते. हा बघ किती भारी दिसतो हा गलरावना. तो निळा झाला आहे बघ वरतीशी. वरती येतो ना. एक त्यांची सोडलो वरती लांब 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 आहे एकदम. तिकडे बघतो हो हे दोघं मोठे ते बघ. त्यांच्या अर्ध्या अंगा एवढी तरी चोच आहे त्यांची. कसं हे करतात पूर्ण जाळे लावलं मित्रांनो का तर बाहेर नाही जाऊ शकत सगळे पक्षी. तर मित्रांनो आता आपलं फायनली फिरून वगैरे झालेलं आहे. काय काय प्राणी भेटले नाहीत आपल्याला पण काय काय भेटलेत जसं की वाघ भेटला आता, परत ते अस्वल ना अस्वल भेटली, परत ते पेंग्विन्स वगैरे भेटले, अजून काही पक्षी वगैरे मगर, अजून काय काय बघितलं तुम्हाला म्हणजे व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही पूर्ण व्हिडिओ. तुम्हाला पण जर यायचं असेल मित्रांनो तर तुम्ही जिथं तुम्ही राहत असाल तिथून तुम्ही दादरला या. दादरवरून भायखळ्याला उतरा आणि भायखळ्यावरून जस्ट 500 मीटरवरती काहीतरी हे आहे तर प्राणी संग्रहालय. तर तिथं तुम्ही येऊ शकता. 50 रुपये पर पर्सन आहे, छोट्या मुलांसाठी 25 रुपये. तर येऊ शकता. खूप मस्त वाटतं आहे मित्रांनो आणि वातावरण पण खूप चांगलं आहे मित्रांनो इकडचं. तर मित्रांनो आता आपण हा ब्लॉग इथंच एंड करूया मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं प्राणी संग्रहालय आपलं.